ख्रिस्तामध्ये उपस्थित प्रिय बंधू आणि भगिनीनो, लूक अध्याय 1 ओवी 37 मध्ये आम्ही वाचतो, गाब्रिएल देवदूत मरियेशी संभाषण करत असताना गाब्रिएल देवदूताने मरियाला म्हटले, देवाला काहीच अशक्य नाही. म्हणजे देवाला सर्व काही शक्य आहे. प्रभूला सर्व काही शक्य आहे. सर्व काही जे मनुष्याला शक्य नाही ते देवाला शक्य आहे. प्रियजनो, आम्ही कधी कधी कंटाळून गेलेले असतो. बिमारीमुळं, गरिबीमुळं, अडथळेमुळं, आमच्या व्यवहारामुळं किंवा आमच्या कुटुंबाला समोर नेण्यासाठी जे दुःख आहेत, संकट आहेत, त्या सर्वामुळं आम्ही कंटाळून गेलेले असतो. आणि आम्ही कधी कधी काय म्हणतो, नष्ट झालो, आता मला कोणी वाचवणार नाही, आता मी याच्यातून बाहेर निघणार नाही. अशा प्रकारे आम्ही कधी कधी मन व्यक्त करतो, मी नष्ट झालो अशा प्रकारे. मग काय होते प्रियजनो, मग जे थकलेला, संकटात पडलेला, काही समोर आशा न दिसणारा व्यक्ती मग काय करतो, मग परत पुन्हा वाईटाकडे वळतो, दारूकडे वळतो किंवा वाईट स्वभावाकडे वळतो. मग झगडे, भांडण वगैरे अशा प्रकारे स्वतःला नाराज करून, दुःखी अनुभव करून तो वाईटाकडे जातो. प्रियजन हो, प्रभूचे वचन आम्हाला सांगत आहे, देवाला काहीच अशक्य नाही. आम्हाला आमची परिस्थिती दुरुस्त करण्यासाठी, आमच्या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी, आम्हाला दुःखातून बाहेर काढण्यासाठी प्रभू समर्थवान आहे. देवाला काहीच अशक्य नाही. कितीही मोठी बिमारी असेल तरी, कितीही मोठी परिस्थिती असेल तरी, आमचं मुलं बाळं वाईटाकडे वळलेले असेल तरी, आम्हाला वाईटाची सवय लागलेली असेल तरी, काही असेल तरी देवाला काहीच अशक्य नाही. आम्ही मत्तयाचे शुभवर्तमान अध्याय 11 ओवी 28 मध्ये वाचतो, प्रभू येशू म्हणत आहे, अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, तुम्ही सर्व माझ्याकडे या. म्हणजे प्रभू काय म्हणत आहे, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा आणि तुमचे जे जीव आहे ते माझ्यावर द्या, मी ते पूर्ण करीन. आम्ही स्तोत्रग्रंथ 23 ओवी 1 मध्ये वाचतो, प्रभू माझा मेंढपाळ, मला काही उणे पडणार नाही. प्रियजन हो, खरोखर आम्ही प्रभूला माझा मेंढपाळ म्हणून आपण स्वीकार केला पाहिजे, तारणारा म्हणून स्वीकार केला पाहिजे, त्याच्या चरणी गेलं पाहिजे. आपले आपले ओझे आपण प्रभूच्या चरणाशी ठेवलं पाहिजे आणि प्रभू आम्हाला त्याच्यापासून मुक्त करणार. किती मोठी बिमारी असेल तरी, कधी कधी काय होते, आम्ही बिमारीमुळे त्रस्त होऊन जातो, इलाज करतो परंतु इलाज लागत नाही आणि बिमारी भेटत नाही. अशा प्रकारे लहान लहान बिमारीमुळे खूप तजून जाते माणूस आणि संपूर्ण कुटुंब दुःखामध्ये येते. अशा सर्व बिमारीला दूर करण्यासाठी प्रभू समर्थवान आहे. कधी कधी आम्ही गरिबीमुळे समोर जात नाही, आमची प्रगती होत नाही, किती पैसा आम्ही कमवण्याचा प्रयत्न करतो परंतु आम्हाला त्या पैशात आम्हाला काही लाभ मिळत नाही, पैसा कुठं जाते समजत नाही. अशा प्रकारे आम्हाला दुःख आमच्या जीवनामध्ये येते. प्रभू सांगत आहे, अहो कष्टी व भाराक्रांत जन, तुम्ही सर्व माझ्याकडे या. आम्ही अशा प्रकारे आमचे मुलं बाळं कधी कधी वाईटाकडे वळतात आणि दारूच्या किंवा वाईट व्यसनामध्ये पडतात आणि वाईट संगतीमध्ये जातात. तेव्हा काय होते, जीवनामधले सर्व शांती नष्ट होते, कुटुंब संकटामध्ये येते, आईवडिलाला खूप चिंता होते आणि अशा प्रकारे आम्ही कधी कधी मग एकदम खूप दुःखामध्ये जातो. प्रियजन हो, येशू सांगत आहे, तुम्ही सर्व माझ्याकडे या. विश्वास ठेवा प्रिय बंधू आणि भगिनींनो, मी माझ्या अनुभवातून सांगतो, विश्वास ठेवा येशूवर. येशू आम्हाला सर्व परिस्थितीतून बाहेर काढणार, आम्हाला शांती देणार. येशू आपल्या प्रेमाने आम्हाला करून टाकणार. येशूचे प्रेम आमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे. येशूकडे या, विश्वास ठेवा, येशूवर विश्वास ठेवा की येशू माझा देव आहे, येशू माझा तारणार आहे. त्याने आम्हाला आपल्या रक्ताने आम्हाला शुद्ध केलेलं आहे, आम्हाला बंधनमुक्त केलेलं आहे, आम्हाला पवित्र केलेलं आहे, आम्हाला रोगमुक्त केलेला आहे. त्याने आमच्यासाठी प्राण दिलेला आहे, आमच्या पापाची त्याने क्षमा केलेली आहे, आम्हाला स्वर्गाचे सुख मिळवून दिलेलं आहे, आम्हाला स्वर्गात जाण्यासाठी योग्य बनवलेलं आहे, आमचे तारण केलेले आहे. प्रियजन हो, प्रभूवर विश्वास ठेवूया, येशूवर विश्वास ठेवूया, येशूला शरण जाऊया, रोज प्रभूची प्रार्थना करूया. येशूला म्हणूया, येशू तू माझा तारक आहेस, तू माझा रक्षक आहेस, मी तुझ्यावर विश्वास ठेवतो, माझ्यावर दया कर. प्रभू तुझ्या रक्ताने मला शुद्ध कर, प्रभू तुझ्या रक्ताने मला धुवून टाक, मला बिमारीपासून मुक्त कर, मला वाईटापासून मुक्त कर, पापापासून मुक्त कर. रोज आम्ही प्रार्थना करावं,
घुटणे टेकून हात वर करून स्तुती करून अंतकरण प्रभूकडे लावून आम्ही प्रार्थना करावं. मिस्सा बलिदानामध्ये भाग घ्यावा. जेव्हा मिस्सा बलिदानामध्ये भाग घेतो, प्रभू येशू आमच्या हृदयामध्ये येते आणि आमच्या हृदयाचे एक होते, आम्हाला आशीर्वाद देतो. आणि त्याचप्रमाणे आम्ही रोसरीची प्रार्थना करावं. आम्ही घरी कुटुंबामध्ये आमच्या मुलाबाळासह मिळून प्रार्थना करावं. प्रार्थनामय वातावरण बनवावं. जेव्हा प्रार्थनामय वातावरण आमच्या कुटुंबामध्ये होते, आमच्या जीवनामध्ये होते, प्रभूची कृपा आमच्या जीवनामध्ये येते. आणि जेव्हा प्रभूची कृपा आमच्या जीवनात येते, सर्व वाईट आमच्यापासून दूर होते. म्हणून प्रभू आम्हाला बोलवत आहे, अहो कष्टी व भाराक्रांत जनो, तुम्ही सर्व माझ्याकडे या. प्रियजनो, आजपासून येशूला स्वीकार करूया, येशूवर विश्वास ठेवूया, येशूच्या वचनानुसार चालण्याचा प्रयत्न करूया. प्रार्थनामय जीवन, पवित्र आत्म्याने भरून गेलेले जीवन आपण जगूया आणि प्रभू आम्हाला सर्व काही देणार. प्रभूला काहीच अशक्य नाही. प्रभूवर विश्वास ठेवूया. प्रार्थना करू.